रंगाई प्रस्तुत रंगात रंगली दिवाळी या दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलंय। माधुरी करमरकर आणि नचिकेत देसाई यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय। झी मराठीची मालिका नांदा सौख्य भरे या मालिकेच्या कलाकारांनी जिथं हजेरी लावली। तसं आशाबाईंचं गाणं सादर करणं यासाठी माधुरीच्या गळ्यातला गंधारच हवा। माधुरीला पण खूप खूप शुभेच्छा दिल्या। अनिष्ट आणि वाईट
हे सगळं सोडून झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे, असं असणारी ही दिवाळी. खरं तर सगळे ऋणानुबंध आणि नाती जपण्याचा हा सण आहे आणि खऱ्या अर्थाने जावयाचं छानपैकी दिवाळी करण्याचाही सण असतो. पण जावयाला योग्य वेळेला आमंत्रण देऊन सुद्धा जावई आपल्या मुली बरोबर येतो आणि सासरे दार उघडतात तर चक्क मुलगा आणि जावई त्यांना आनंदही होतो. पण जावयाला विचारतात की दिवाळीच्या आधीच तो एक दिवस कसा काय आलेला. जावई म्हणतो की काय आहे, सगळ्यांनीच पुरस्कार परत केलेले आहेत तर तुम्ही दिलेला हा माझ्यासाठीचा पुरस्कार परत करण्यासाठी मी आलेलो आहे. तरी सुद्धा आपण ही सगळी नाती जपतो आणि म्हणतो नांदा सौख्य भरे. आज पैशाला लालची असलेली पण तरी सुद्धा मुलाचं हित जपणारी अशी आपली नांदा सौख्य भरे या मालिकेतील ललिताबाई म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहास परांजपे यांना मी इथे आमंत्रित करते. अरे देवा, या ललिताबाई का? मला ललिताबाई नाही, तोफा या चित्रपटातील जितेंद्रची ललिता असं वाटतं. ललिता वाटते तुला? ललिता हो का? बरं. वाटत तुला काय नाही? मला काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. काय झालं? तिथे मगाशी मी आले ना, पण प्लेट्स वगैरे सगळं ठेवलं होतं, काटे चमचे. म्हटलं आता सुरुवात होणार, खाऊ ठेवू मग कार्यक्रमाला. इकडे पाठवलं मला डायरेक्ट त्यांनी. आणि खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही. सकाळी सकाळी उठून आले एवढ्या लांबून ठाण्याहून. ती खाऊ 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 सगळ्याचीच खाऊ कशी म्हणजे काय? सकाळ झाली फराळ फराळ काही नाही, काही नाही. डायरेक्ट जा स्टेजवर, चला कार्यक्रम करा. काय कार्यक्रम करा? आधी खायला बिला द्या काहीतरी, ते महत्वाचं. बरं, आणखीन काय हवंय? आणि ललिता आहे मी, त्यामुळे आमच्या घरात खाणं पिणं पैसा सोडून आणि सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी मला खायला लागतात. अगं पण त्या पलीकडे जाऊन आमच्या मुलुंडच्या रसिकांच्या टाळ्या तुझ्यासाठी आहे. हो हो, म्हणजे ललिताला लागतात सगळ्या गोष्टी, पण मला टाळ्या वगैरे खूप पुढे होते. 10 नाटकांचा यशस्वी प्रवास, 10 मालिका आणि 12 चित्रपट हे करत करत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळवणारी सुहास परांजपे. नायिका आली की खलनायिका येते, खलनायिका असते म्हणून पुन्हा नायिकेचा जन्म होतो. म्हणजे वेदना आणि संवेदनांच्या मध्ये स्त्रीचं एक मन असं लडबडत असतं. अशीच डोळ्यातून करुणा आणि हास्यातून वेदना निर्माण करणारी पण तरीही आत्म्यातलं सत्व जपणारी अशी आमची बच्ची मावशी वर्षा दादळे यांनाही इथे आमंत्रित करते. कोणाच्या चेहऱ्यात करुणा? हिच्या. आणि आम्हाला सांगितलेलं आहे की मी फार गरीब आहे आणि अंगाखांद्या दागिने बघ हिच्या. मी मोत्याचे घालून आले ट्रेन मधले, बहुतेक नीलने दिले तिला. हा, हे असू शकतं. फार त्याला फार बच्ची मावशीच कौतुक फालतूतलं. शेजारी का बसली माझी? काय आहे स्मिता? काय झालं आता? मला वाटलं इथे मला छान गाणी ऐकायला मिळतील, तुझं सुंदर निवेदन आणि मी मस्त, मला रमायचं होतं ग. आजचं रोजचं ते मुलांसाठी मुलींसाठी स्थळं बघून मी खूप थकले होते. म्हटलं आजची दिवाळी पहाट आपण साजरी करावी छानपैकी. तू हिला का आणून ठेवलंस? ठीक आहे, माझ्या नशिबालाच बांधलेली आहे ललिता. होऊन जाऊ दे. होऊनच जाऊ दे. होऊन जाऊ दे. सिरियल मध्ये सुद्धा आणि इथे सुद्धा, दोन्हीकडे. पण बच्ची मावशी आणि ललिताबाई तुम्ही इतक्या सुंदर दिसताय, इतक्या सुंदर दिसताय, तर तुम्हा दोघींनाही हे अगदी चपखल असं गाणं तुम्ही आपापलं समजून घ्या की तुम्हालाच म्हणतंय असं समजून. मलाच असेल ते, तिला जोडीने म्हणूया आपण. पाहिले असं न ते, मी तुला हो, हो, हिच्यासाठीच असेल. हे तर तुलाच आहे. नचिकेत हे गाणं सादर करेल आणि बघा हा आनंद आपण घेऊया आणि मग आपण गप्पांना सुरुवात करू.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.